लक्ष होईन. मन राजा मन प्रधान. हा आपण काय विचारतात नाही, सांगतात नाही, सवरतात नाही दादा. फोन येस तिना माणसनी जोडे बोलिलेस. हा माले मन नातनी संगे बोलणार आस. आपण सांगू भाऊ गुणगुणले फोन लाव रे. तीन संगे बोलिले हो, चालिले हो, नातून विचारपूस करले हो, जायत तर. पण ती अशी म्हणावनी ती आई कत्या गयात काही पण फोन द्या का बरं. आई काय करण्यात बरं, काय रांध बरं आई, तुम्ही जेवण्यात का नाही, का तुमची तब्येत कशी शे, काय शे, काहीच नाही. खारं नाही ना आलं नाही. मग कवडी कमाल शे नाही रे. म्हण रे का रोज ना फोन राय आणि रात्री येते आपण व्हिडिओ कॉल नाही दे तर तेनच तिला माहिती आहे आईनं बनत नाही असं. ते ना तुला आपण रवाडी केवाडी लिहो मग त्या व्हिडिओ कॉल ना ते असं मला वाटत नाही. मग नातू म्हणता येईन दूरशे असं. आणि अशी बी पुन्हा असे ना ते रोजच रात्री व्हिडिओ कॉल राही. पण त्या बोली ती बोली नातूल दाई मग असं शेवी. हां मग कसं आपला लेकरं दूर येत भाऊ असं वाटतच नाही. आपले रोज ना चित्र दिखतोच ते. मग हो माय फरक पडस ना. माय हो तुमनं चावाय ना काय सरत नाही बाई. बोल ती जोड आहे तुम्ही आले नाही का. मग हा बाई ते टी व्ही डबडावा बी दको ते वैष्णवी आगवण्यानं चालाय ना जास्त. मट्टा की म्हणे माय इथली खूपसूरत पोर जळा माय तुमले काय सांगू. मग अशी चवीना शेंग नागत पोर आणि 2च वरीस व्हायला गिनले आणि 8च महिन्यान लेकरूशे हो बाई. हा तिथीन माय असं तिला बाटलीवर दूध पाहिजे राहिनी अंड्यारनं दूध तेव्हा एक कोपरा आले आणि आता ती पोरले आखो वाडे लावानं टेन्शन. मग केवढा डोकाले ताणशे एवढा डोंगर कोसळना. मग आणि 51 तोया सोनं दिलं होतं म्हणे आशा. हा बी मी बी तेच दकी राहणू ते दकी दकी म्हणत ते डोकं जेडावी गे नुसतं. बट ना आशा तिथलंच नाही अक्का 7 किलो चांदी दिलं होतं. 51 तोया सोनं 7 किलो चांदी आणि फॉर्च्युनर कार येस म्हणे ती कच्ची मागी रास म्हणे ती बी ती गाडी सुद्धा दिली होती. आणि ते आखो अजित पवार सुद्धा त्या लग्नला जायला होता म्हणे. मग आखो अजित पवार एवढा सोबत सुद्धा बोलना म्हणे ते बा त्यासनी गाडी दिली का तुम्ही मांगी बा असं नवरदेवाला आले. मग आणि आखो दर पाहिले पोर जाय ना म्हणे ते 50,000 1 लाख संगेच आणि आखो मर जायजोसनी 2 कोटीनी मागणी करी म्हणे. मग एका त्यासा जीववरच जलमलेला तायासनी पैसावाली पोर करीसनी त्यासा यासा हात काय कथा चालला घेतात मर जायजोस ना काय हात तुटी घेतात का मेहनत करायला. मग आपला सारखा ना जवळ एवढा आत्मा उठस बाई तिथे ना मायबाप ना आणि भाऊ ना केवढा आत्मा उठस बाई. जाऊ देव माय पोरी भी 150 अशा आधी. मग तिनं बी ते प्रेम लग्न होतं म्हणे. मग तिला बाप काय दुसरं चांगलं दखता नाही का. तिला बी काय गरज होती एवढं अशा करले तीस अशा पस्तावतीस ना. मग आणि त्या काय मर जायचो वरीस 12 महिना चांगलं ठेवतस आणि नंतर दिवादा काटस. आई कसं रास सगळं असाय ना आत्म करेल रास ना येर ना दाख रास आशा या असा चालना जाणार असले काय दाख रास का म्हणे दाखना धनीन मालकोन म्हणे तसले मायबापनी इज्जत नाही जाऊ काही वाटसच नाही. तू आधार करी देतीस पोरी बिन पोरे बी आते बिन कसा नि जनपद बिन आते ते जेठानी एवढं सुद्धा बोलणी ते म्हणे आमले सुद्धा बोलू देत नाही वा असं. पण एवढा पाय उकला ना वाटना तिने कुशाल पारकती पाळले ती लागे ती पांगटपणा करा तिने. मग स्वतःना जीवन महिन उठी गई ना काय करा दुसरं. आणि काय नाही बी बट असलं याद पडी जास पण माय बाप ना पोटना गोया रास त्या नाही सरत सो बीन बडी दुनिया इसरी जा जा तिथे शेज बी. मग पण मरीज जायचं वाकर माशी असेल कशी मारी होई का तिने पाशी लिदी म्हणे असं सांगतस. पण का त्यामध्ये जायचंच नाही मारे सण पाशीला टांगे दिदवई. मग मरी माय खायला होते असले कसा आत्म बोलणावी बी तिने माय म्हणावी का बाप म्हणावी दादा नको रे बाबा महादेव अशी बुद्धी नको देऊ रे कोणले. 2 वरीस मा काय द कबीन पोरनी एवढी सुंदर पोर इथली मजा आणि ती किराणी बिन लगीन मा आणि काय 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 आय पाय लग्न करेल होतं म्हणे ते नाही साधं का लग्न मा बी तसाच पैसा खर्चेल होता म्हणे.
माय हो 2 कोटी रुपया मग काय कमी आहेत. आणि यामर जायचो काय कमाय असे करत का मग. 3 माय बापना पैसा सर ध्यान ठेवते मजा यायचं. हा सांगतोस नाव माय टी व्ही वाला आपण सांगतोस त्या न्यूज वाला. ते म्हणे जमीन लिहाणी होती म्हणे ते 2 कोटीनी मागणी करी म्हणे त्यासनी. ते तिने डायरेक्ट आत्महत्या करी बुवा असं सांगतोस म्हणे. तिना आत्मले माहिती का तिना परमात्माले माहिती आधी. मग तिने काय कर नाही कर का त्या आद्रमीसनी तिना जीवली दा ते त्यासलेच माहिती. मोठला तिथला खोटा हो बी त्यानं वाटणं म्हणजे नाही ना. गरीब परिवार दकीसनी बी पोर दिदी खाता पेता सुखी राहिनी. स्वतःनं घरदार मजानं राहणं राहा पुरतं 2 पैसा कमायणार जवाय दका दिदी दी पोर ती पोर सुखी रास. पण नाही असं बद दकीसनी पैसावाला दकीनी त्याला ते गोडी जरा शिबिरात नाही बरं पैसावाला आले. पैसावाला मोठा बाकर आहो माय. आणि गाडी गोडी ना ते म्हणजे गरवई जा साको कसा बी गरवई जास गाडी गोडी ना बरोबर. हा त्यामुळे जायचं काय गर्व करावी एवढी मोठी कार बी ते मायबापने दिलेलं होती ती नावाला. काय गर्व करतीन त्या आदरणी. पण असा राहत सोबीत फुकट खाऊ तेच जाय ना बी. मग म्हणे मोठा तिथला खोटा तेच ना खरंच. आणि आपल्यासारखं राहिलं ना गरीब दुब्याला जेवढी दया मैया आणि आवड गोडी तेवढी पैसा आला राहत नाही बरं जडा माय. मी ते वज्जी अनुभवलेली दा कसं बोलणी आव सबत लाख ना बोलणी तू. हा आमनी सया तशीच होती. पैसा आला न पोर आता पैसा आला भेट ना ते बहीण ते अशी आकाश मा उडे आणि काय अशी मौत जाई ते तिला शिप नाही पाणी नाही असं रास. कोरोना मध्ये ना मग माहिती तिला 11 लाख रुपयाला आहेत कोरोना म्हातारी ते आत्मा उडी नाही. आणि तिला शिप नाही पाणी नाही आगीन नाही डाग नाही तिले काय म्हणतोस त्याले कपडा नाही लत्ता नाही. मला तोंड मारी अशी म्हणे जीव येत नाही आधी. एवढा शब्द यात सुद्धा राहतच नाही मला आधी. वयावर सुद्धा भेटली नाही तिले. जसं का तोंड बांधेल नाही बांधेल तिथं मशीन मागाली राख 3 चिमट्या. माय हो कोरोना मा तसंच होतं बी. हां पण एवढा बी कोरोनाचा आहे ना तरी लोकेशन चरबी उतरेल नाही बरं. हां डिल्लाने पडेल बाकी ना जे शे तेच शे बाकी नासनं. जाऊ द्या माहित होतं काही नाही कोणले फरक पडत स्वभावच बांधायचा असतो. हां चवनान तासना जाऊ द्या माय काहीच खरं राहील नाही. त्यानं वाटणं ते मी ते म्हणस ना आपस माझर वय ना ते बोलतं चांगलं. यामर जायचो कोण होतात नाही काय होतात. पैसावाला तर की नाही पोरणी बी त्याने बुलाई दिदवी चालणी गेवी मग लग्न लायावी त्यासनी. पण लग्न बी एवढं दांडग करेल होतं म्हणे. मग खतरनाक लगीन करेल होतं म्हणे अक्का. मग 51 तोळा सोनं कथा गया बिन ते 51 तोळा सोनं धरले तू 51 लाखनच वी घेते गडायांसहित. हां मग आको 7 किलो चांदी न्यारो आको लगीन न्यारो तव बी ते 2 करोड मा पडी गेली आहे पोर खरंच. सोनं चांदी कार लगीन मग तरी असे अपुरच होतं. मग कवडी कमाला ते बट्टीन बिन बाडान खोली मा हवा खात मग दुसरं काय शी त्यास ना पुन प्रसाद भेटणार ते असली ते ते काय मग जाते माय. पण असं नाही व्हायला पाहिजे बीन कोणी बी बाय बेटीनं. आपण पाकिस्तानवाला असलेच काय म्हणू आणि आपला भारत मा बी मग असं काय कमी आहेत का. मग गरमाच भारत पाकिस्तानशी मग असं धरावंच ना. मग चांगलं करा कामर जायचं असेल तर ती बाई ती लक्ष्मी गई गरमाई मला जायचं असे ना एक टाइम ना खावाले सुद्धा त्या आई जातील मोतात होतीन त्या त्याच गरमाईन लक्ष्मी गई. मग बरोबर शे लक्ष्मीना आशीर्वाद चांगला नाही राहत. जाऊ द्या माय सोडात होतं काय करते साथे आपण काय कर सुत्तडे जीव बाईशी. मग तिले बी ती ना करम न पै भेटणं ना मग कसाले पयोन कसाले असं बिन काम न करो. मग एवढं बाप आपले दाखला न मोठं करतस माय बाप लालन पालन करतस सकाळशी काढतस वाढतस बेटा काय करतस या कोण नाकले काय लाईन चालणार जातीस. मग काय काम न तशीच ले मग बेटाच मग तीच ना फोन करतात दुसरं काय शे. मग जा देत चला बी मग केवढा टाईम घ्या करम न पैते भेटसच बिन. मग आणि कोणता माय बाप असा शेतस ते आपला लेकरेस ना चांगलं सोचतील ना कोणी बी. मग त्या लेकरेसलेच तसं वाटच बिन असं शी आधी चाल बिन मला बिन जपला गे रे आधी 10 वाजा लागून बैठावंच म्हणावर नंतर नाही बैठावंच बिन चाल.